मॉर्निंग. यावेळी टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे 9 वाजलेले आहेत आणि सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. नंतर गायत्री देवपूजा करत आहे. म्हणजे मी विचार केला की अगोदर देवपूजा करायची, कारण सगळ्यांचा नाश्ता झालेला होता. मग तेवढ्यात गायत्री म्हणली की मामी तुम्ही पण गरमागरम डोसे खायला घ्या, कारण आज डोसे बनलेले होते आणि डोसा गार झाल्यानंतर खावासा वाटत नाही. तर डोसे मी सगळेच बनवून ठेवले होते. तर गायत्री म्हणली आज एक दिवस मी खाऊन पिऊन पूजा केली तर काही होत नाही मामी, दररोज तर आपण आंघोळ झाल्या देवपूजा करत असतो. तर गायत्रीने मला नाश्ता करायला लावला आणि तोपर्यंत गायत्रीने देवपूजा केलेली आहे. फुलं पोहोचत नव्हती तर कंपाऊंडवरती चढून ती फुलं तोडलेली आहे, कारण फुलं ना सगळेजण घेऊन गेले होते. थोडासा लेट झाला की फुलंच राहत नाही झाडाला, सगळे घेऊन जातात, म्हणून मॉर्निंगला लवकर फुलं घेऊन येतो आम्ही. तर गायत्रीने देवपूजा केलेली आहे. बाकीची कामं एक एक आवरत आहेत, म्हणजे कपडे वगैरे मशीनला लावलेले आहेत गायत्रीनेच. आणि आज सिलेंडर पण संपलेला आहे, म्हणजे जसं मी डोसे बनवत होते तेव्हा सिलेंडर संपला, आणखी थोडेसे डोसे बनवायचे होते. तर ते सिलेंडर काढलं, दुसरं लावलेलं आहे. जे कामं झाले ते दिनेश भरून आणायला घेऊन जात आहे. आणि पपई पिकलेली होती झाडाला, तर मला अगोदर ती पपई घेऊन ये, तर पपई घेऊन आलेला आहे. बघू शकता इकडे छान अशी पिवळी झालेली आहे, पण तितकी व्यवस्थित पिकलेली नाही. म्हणजे दुरून बघितलं तर वाटलं की छान पिकलेली आहे ती, कारण अगोदर असं झालं की पपई आणखीन थोडीशी पिकू दे म्हणून ठेवला आणि 2-3 दिवसामध्ये ती पूर्ण फुटून खाली गळून गेलेलं होतं, तितकी जास्त पिकली. मग दिनेशने आज ते लवकरच तोडलेले आहे, त्यामुळे 1-2 दिवस ठेवून ते खायला घेणार आहे. म्हणजे छान पिकलं जात आणि गोडीला पण छान होतं. तर ठेवलेलं आहे झाकून. आणि इकडं गायत्री घेऊन बसलेले आहे 20 रुपयाचे शिक्के, म्हणजे नवीन आलेले आहेत त्यामुळे ते बघत होती ती. आणि इकडं हे घेतलेले आहेत आता ज्यूस प्यायला, म्हणजे आम्ही कॅन्टीनमध्ये ज्यूस आणलेलं होतं. इकडे हे जांभळाचं ज्यूस पण एक घेतलेलं आहे, परत केवीचं ज्यूस आहे हे जे मी घेतलेलं आहे. तर मी केवीचं ज्यूस घेतलेलं आहे या दोघांनी, हे जांभळाचं ज्यूस घेतलेलं आहे पिण्यासाठी, कारण मला याचा फ्लेवर तितका आवडत नाही आहे. तर या दोघांचं सुरू आहे. गरमी खूप आहे, गरमीच्या हिशोबाने ठीक आहे. हवा खूप असते, पाऊस तर नाही आहे, पाऊस अजिबात नाही आहे. जेव्हा पाऊस नको होता त्यावेळी इतका पाऊस होत होता ना, इतका पाऊस की वैताग घेऊन गेला होता. उन्हाळ्याची कामंसुद्धा व्यवस्थित झालेली नाही आहेत. आणि आता सगळेजण पेरलेले आहेत आणि सगळ्याचे डोळे वरती आहेत आभाळाकडे की कधी पाऊस पडेल, पण अजिबात पाऊस पडत नाही आहे असं आहे. म्हणजे पाऊस हा आपल्या हातात नाही आहे. जेव्हा आपल्याला नको वाटतं त्यावेळी तर जोरदार पडत असतो आणि जेव्हा आपल्याला पाहिजे त्यावेळी ती येत नाही असं आहे. वाट बघायची म्हणजे इकडं तरी आता सगळेजण वाट बघत आहेत, तशी अवस्था झालेली आहे सगळ्या शेतकऱ्यांची, कारण मोड सगळे वाढत आहेत. तर एक ताईंची कमेंट आली की ताई गायत्रीचे नखं खूप छान आहेत, तिला सांगा. तर आज तिनं सगळे नखं कट केलेले आहेत, कारण नखं खूप वाढवलेली होती ती. तर आज नखं सगळे कट केलेले आहेत, म्हणजे खूपच जास्त वाढले तरी पण छान वाटत नाही. तेच म्हणत होती मी गायत्रीला आल्यापासून की हे नखं कट करा. तर आज ते पण काम झालं. आणि आता ही कामं करता करता इव्हनिंगची वेळ झालेली आहे आणि आता लागलेली आहे हलकी फुलकी भूक. तर इकडे घेतले भेळ बनवण्यासाठी. हे पण आम्ही कॅन्टीनमधूनच आणलेलं आहे. जेव्हा मी बघितलं होतं पहिल्यांदा हे, मला वाटलं यामध्ये मुरमुरे किंवा चिवडा किंवा फरसाण काहीतरी असेल, कारण त्याची पॅकिंग इतकी छान होती की काहीच बघता येत नव्हतं. जेव्हा आम्ही पॅकिंग खोलली आजमध्ये 3-4 दिवस झालं आम्ही आज ते काढलेलं आहे. तर यामध्ये सगळं वेगवेगळं दिलेलं आहे, वेगवेगळ्या फ्लेवरचे मसाले आहेत, 2-3 पॉकेट मसाले. एक पॉकेटमध्ये असं मिक्स मुरमुरे आणि काय फरसाण आहे त्यामध्ये, परत सेव वगैरे आहे. एका कवरमध्ये ते काय पापड वगैरे आहे. म्हणजे असे वेगवेगळे खूप सारे कवर होते त्यामध्ये. जेव्हा आम्ही ते खोलले त्यामध्ये सगळं वेगवेगळंच निघालं. आणि हे काही सॉससारखं आहे, कशा सॉस आहे काय माहिती, मी काही खाल्लेलं नव्हतं. या दोघांनीच बनवून घेतलं, कारण माझं जेवण झालं, जेवण झाल्यापासून मला नुसतं पाणी पाजवत आहे, काहीच खायचं म्हणणं नव्हतं. तर इकडं गायत्री आणि दिनेश हे भेळ बनवून घेतलेलं आहे. म्हणजे नंतर जे त्यामध्ये मसाले होते ते तर मिक्स केलं, सॉस वगैरे टाकलं आणि नंतर त्यावरती कांदा आणि कोथिंबीर टाकलेली, टोमॅटो पण टाकलं छान लागतं, पण टोमॅटो घेतलेलं नाही कारण ते सॉस वगैरे थोडंसं आंबट तिखट गोड असा त्याचा टेस्ट होता, त्यामुळे याने दुसरं काही घातलेलं नाही, फक्त कोथिंबीर आणि कांदा टाकलेला आहे. आणि त्यामध्ये त्यासोबत प्लेट पण आहे, टिश्यू पेपर पण आहे, सगळं त्यामध्ये व्यवस्थित आहे. म्हणजे कुठंतरी आपण ते पॉकेट घेऊन गेलं तर सगळं त्याच्यासोबत होतं. प्लेट, चमचे पण आहे, टिश्यू पेपर पण आहे आणि बाकीचे सगळे मसाले मुरमुरे सगळंच होत होते. तर सगळ्यांनी खायला घेतलं, मला काही खायची इच्छा झालेली नव्हती. तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर सगळी पारशी कामं आवरलेली आहेत. माझा रुटीन पहाटे 5 पासून सुरू होतं. पहाटे 5 वाजता उठत असते, म्हणून सगळी कामं माझी वेळेत होतात. तर सगळी पारशी कामं आवरली आहेत, आंघोळ झालेली आहे. थोडीफार इकडं स्वयंपाकाची तयारी झालेली आहे. म्हणजे कांदा कोथिंबीर सगळं चिरून घेतलेलं आहे, लसूण वाटून 2 ठिकाणी ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे जितक्या फोडण्या बनतील त्या हिशोबानं हे सगळं केलेलं आहे. आणि चॉपर घेतलेला आहे इकडं मी, म्हणजे हा जो कांदा चिरलेला आहे थोडासा मोठा चिरलेला आहे मी, कारण मला चॉपरमध्ये ते चिरून घ्यायचं होतं, म्हणजे छान बारीक चिरलं जातं. आणि ही सगळी तयारी होत आहे खिचडी बनवण्यासाठी. म्हणजे दररोज काहीतरी ब्रेकफास्टमध्ये बनत असतं, कधी इडली, डोसा, कधी आप्पे, कधी
खिचडी वगैरे मी बनवत असते, कारण एकसारखा नाश्ता बनवला तर मुलांनाही खायला कंटाळा येतो, मुलं काय मोठेही कंटाळून जातात, म्हणून दररोज काहीतरी वेगवेगळं मी बनवत असते. तर काल तरी डोसे बनवलेले होते आणि आज बनवत आहे इकडं खिचडी. तर कांदा बघू शकता इकडं मोठा मोठा चिरून ठेवलेला आहे, तर चॉपरमध्ये टाकलं. म्हणजे आज पहिल्यांदाच मी चॉपर जे आहे ना ते म्हणजे यूज करत आहे, जे कशा पद्धतीने चालतं काय नाही ते बघत आहे, कारण याच्या अगोदर यामध्ये बनवलं मी, कांदा वगैरे चिरलं, टमॅटो चिरलं, पण सगळं गायत्रीनं आणि दिनेशनंच केलेलं होतं. तर आज मी पहिल्यांदा बघत आहे की कशा पद्धतीने चालतं. तर इकडे चॉपरमध्ये कांदा टाकलेला आहे मी आणि हे जे आहे ना ऑन केलेलं आहे. तर अगोदर तर थोडीशी भीती वाटली, म्हणजे एकदम हात कापायला लागला, माहिती नव्हतं त्याच्याबद्दल, पण एक वेळा सवय झाली की काही वाटत नाही आहे. तर इकडे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हा कांदा जे आहे ना चिरून झालेला आहे. जितका बारीक पाहिजे तितका बारीक आपण करू शकतो, पण मला यापेक्षा बारीक पाहिजे नव्हता, तर मी काढलेला आहे. आणि आता पटकन मी खिचडी बनवते. थोडंसं लेट होतंच मॉर्निंगला, कितीही लवकर उठा, म्हणजे एक वेळा तरी 4:30 वाजताच उठून मी सुरुवात करत असते, कारण ही घरची कामं परत सगळ्यांचं आवरून देणं ही ती कामं खूप सारी होऊन जातात, त्यामुळे ना थोडंसं लेट होतो नाश्ता बनवायला. त्यामुळे सकाळी लवकर उठणं खूप खूप गरजेचं आहे. थोडासाही लेट झाला की मग प्रत्येक कामाला लेट लेट लेट, म्हणजे आपली सुरुवातच लेट होते ना, त्यामुळे प्रत्येक कामाला लेट होतो. तर असं इकडे खिचडीची पूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे. कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये घेतलेलं आहे मी 2 ते 3 चमचे तेल, मोहरी आणलेली, आणखी जिरं. जे दिनेशला दररोज सांगते की मोहरी घेऊन ये, पण आठवणच राहत नाही त्याला, घरी येते वेळेस असं होतं. इकडे फक्त जिरं टाकूनच मी बनवलेलं आहे. नंतर टाकलेले 2 तेजपत्ते आवडीप्रमाणे, यामध्ये खडे मसाले टाकू शकता, म्हणजे खिचडीला फ्लेवर खूप छान येतो याचा, म्हणजे एक मसाले भातच बनवून तयार होतो. पण मी इथं फक्त 2 तेजपत्ते टाकले, त्याचा पण फ्लेवर खूप छान येतो. नंतर टाकलेला आहे इकडं अद्रक लसणाची पेस्ट आणि खूप सारा कांदा आणि टमॅटो टाकलेला आहे आणि परतून घेता. यामध्ये हिरवी मिरची पण टाकू शकता, पण हिरवी मिरची तोंडात गेली म्हणजे काय करत आहेत ना मुलं, जेवण करताच मोबाईल घेतात, मोबाईल बघत ते जेवण करतात, मग त्यामध्ये मिरची तोंडात जाते, मग असं नाचायला लागतात, त्यामुळे मी मिरची घालून स्किप केलेलं आहे. तर लाल मिरची पावडर टाकून मी खिचडी बनवत आहे, कारण मुलांचं बदलत नाही. मी किती वेळा म्हणते की मोबाईल साईडला ठेवा, जेवण झाल्यानंतर बघा, पण नाही, त्यांना मोबाईल बघतच जेवण करायचं असतं. तर असं इकडे टमॅटो टाकलं, परतून घेतलेला आहे. टमॅटो छान सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. म्हणजे लाल मिरची पावडर मी फोडणीमध्ये टाकलेली नाही आहे, अगोदर तर मी तांदूळ टाकलेले आहेत आणि भरपूर वेळा कमेंट आली की ताई तांदूळ न धुताच टाकत आहेस तू. तर हे जे पॉकेटचे तांदूळ असतात ते छानच असतात, धुल्यानं काय होतं खिचडीला टेस्ट तितका येत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने करत आहे. म्हणजे जे मोठा तांदूळ किंवा राशेचा तांदूळ असला तर ते धुल्याशिवाय घ्यायचे नाही, पण हे पॉकेटचे तांदूळ चालतात म्हणून मी टाकलेला आहे. तर इथे 1 ग्लास मी तांदूळ टाकलेला आहे, परतून घेतलं. आणि नंतर इकडे मी घेतलेली आहे मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ, डाळी आवडीप्रमाणे टाकू शकता. तर मुठभर मी इकडं मसुरीची डाळ टाकलेली आहे आणि 1 कपभर मी इकडं मुगाची डाळ टाकलेली आहे. यानं खिचडीला टेस्ट खूप छान येतो आणि चांगली पण असते. तर इकडे मी टाकले डाळी, छान मी मिक्स करून घेतला आणि मसाले पण घेतलेले आहेत. म्हणजे 1 मसाल्याचा डब्बा आहे, ते घरी बनलेला मसाला आहे. यामध्ये दालचिनी, विलायची आणि शाही जिरा हे सगळं मी एकत्र करून मिक्सरला वाटलेलं आहे आणि हे मसाला बनवून तयार आहे. म्हणजे स्पेशल मसाला भातासाठीच हा मसाला बनलेला आहे. तर हे मसाला मी अर्धा चमचा टाकलेला आहे आणि 1 चमचा मी सुहाना मसाला टाकलेला आहे. छान मी मिक्स करून घेतलं, पाणी टाकलेलं आहे. आता टाकूयात चवीपुरतं मीठ आणि कुकरचं टोपण लावून 2 शिट्या येऊ द्यायचं आहे. एकदम परफेक्ट हा मसाले भात बनवून तयार होतो. छान मी मिक्स केलेला आहे, म्हणजे सगळे मसाले एकजीव केलेले आहेत. पण एक असतं ना की खिचडी बनतो वेळेस कुकरमध्ये जेव्हा आपण खिचडी किंवा मसाले भात बनतो त्यावेळेस ते एक असतं की 1 वेळा टोपण लावलं की 2 शिट्या झाल्याशिवाय आपल्याला ते काढता येत नाही किंवा मिक्स करता येत नाही, त्यामुळे ना मसाले सगळे वरती येतात. असं इकडे मसाले भात बनत ठेवलेला आहे आणि आता हे जे मसाल्याचे डबे मी काढलेले होते सगळे व्यवस्थित आलमारीत लावत आहे. परत लोणचं इकडे अर्चनाने दिलेलं होतं छोट्या डब्यामध्ये, पण ते लोणचं खाण्यातच येत नाही. जे मोठा डबा आहे त्यामधलं घेत आहे आणि हे असंच ठेवलेलं आहे मी. तर म्हटलं याच डब्यामध्ये सगळे लोणचं टाकून ठेवायचं. आणि हे जे खोबऱ्याचे लाडू मी बनवलेले होते ते पण मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे जास्त दिवस ते टिकून राहावे म्हणून. कारण आता सगळे गोडाचे पदार्थ बनत आहेत, गुलाबजामुन बनले, परत शेंगदाण्याचे लाडू हे ते मी बनवलेलं होतं, ते सगळं खाल्लं, पण खोबऱ्याचे लाडू मात्र राहिलेले आहेत. तर मी तसंच त्या डब्बा फ्रीजमध्ये ठेवला आणि 2-3 शेंगदाण्याचे लाडू पण होते ते पण त्यामध्येच टाकलेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि हे जे लोणचं आहे ते पण एका डब्यात मी केलं आणि हे डब्बा जे ना ते कामी करून घेतलेले आहेत, म्हणजे क्लीन करून ठेवता येतं. आता इकडे मी करत आहे भाजीची तयारी, कारण तिकडे ठेवला मसाले भात, इकडे मी चहा बनत ठेवलेला आहे आणि जोपर्यंत की चहा उकळत आहे तोपर्यंत मी इकडं भाजी तयारी करत आहे. बघू शकता भाजीसाठी सगळ्या वस्तू 2-2 आहे, जसं शिमला मिरची आहे, दोडका आहे, टमॅटो आहे. तर सगळी ही मिक्स भाजी मी बनवत आहे. जेव्हाही असं 2-2 असं मिक्स भाजी बनवत असते, कारण एकही पुरेसं नाही आहे यामध्ये.
यामध्ये सुरी पण तितकी व्यवस्थित चालत नाही, तर थोडंसं मी घासून घेतलं म्हणजे व्यवस्थित ती परत चालते. आणि दोडक्यावरची साल काढून घेतली आणि सगळी हे वस्तू मी चिरून घेत आहे भाजीची, म्हणजे भाजीची पूर्ण तयारी करून घेते. आणि देवपूजा पण करायची आहे. गायत्री आणखीन उठलेली नाही आज, म्हणजे आज थोडासा लेट झालेला आहे. लवकर उठत नाही, रात्री लेट झोपते आणि सकाळी लेट उठते असं आहे तिचं. म्हणजे सवय झालेली आहे. कॉलेजमध्ये रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत त्यांचा अभ्यास असतो आणि इथं आल्यावरही तसंच झालेलं आहे. तिला झोपच येत नाही, सवय झालेली आहे. एक वेळा सवय झाली की मग काही दिवस ते सवय तशीच राहते आपली, लवकर आपण आपल्या रुटीनमध्ये येत नाही आहे, तसं आहे. आणि इकडं बनलेलं आहे डिकाशन चहा, म्हणजे आज लिंबूची पानं टाकून मी डिकाशन चहा बनवलेला आहे. आणखीन दूध पण आलेलं नाही आहे. आणि तसं तर सकाळी सकाळी डिकाशन चहा चांगला असतो. तर इकडे भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे. कांदा पण मी इकडे चिरून घेतलेला आहे, म्हणजे चॉपरमध्ये चिरलेला आहे हा कांदा. कमी वेळामध्ये झटपट ही कामं होतात. कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि इकडे मी जोपर्यंत ही कढई गरम होत आहे तोपर्यंत मी इकडे घेत आहे गव्हाचं पीठ. म्हणजे गायत्री ना ज्वारीची भाकर खातच नाही, म्हणजे हॉस्टेलमधलं जेवण कसं असतं, चपाती भाजी भात हेच असतं तिकडं, त्यामुळे तिला सवय मोडलेली आहे, भाकर वगैरे खातच नाही आल्यापासून. तर इकडं गायत्रीसाठीच चपाती बनत आहे. तर गव्हाचं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत तेल पण गरम झालं. यामध्ये मी जिरं टाकले, अर्धा चमचा लसणाची पेस्ट टाकली, कांदा टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. आणि जोपर्यंत की कांदा परतत आहे तो म्हणजे छान तळत आहे तोपर्यंत मी इकडे गव्हाचं पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. म्हणजे संग ही कामं होतात, एक एक करेन तर लेट खूप होणार आहे. आणखी देवपूजाही करायची आहे, बाकीची खूप सारी कामं आहेत. परत मला आज फरशी पण पुसायची, म्हणजे मॉर्निंगला झालेलं नाही तर दुपारी फरशी पुसणार आहे. थोडासा लेट झालेला होता त्यामुळे मी राहू दिलेलं आहे. ज्या दिवशी लेट होतो त्या दिवशी ती कामं मी दुपारी आवरत असते, कारण कधी कधी असं होतं ना, घाई गडबड खूप होते आणि कामाचा जास्त लोड येतो. मग त्यावेळी मी काय करते, थोडंसं रिलॅक्स होऊन मी सगळी कामं जी इम्पॉर्टंट आहेत ते मी अगोदर करते आणि जी कामं निवांत होणार आहे ती कामं मी नंतर करत असते. कारण फरशी वगैरे पुसणं मॉर्निंगला होत नसलं तर आपण दुपारी इव्हनिंगला केव्हाही पुसलं तरी पण चालतं. तिकडं भाजी मी कशा पद्धतीने करत आहे, जसं कांदा तळला छान त्यानंतर त्यामध्ये जी भाज्या मी चिरलेल्या होत्या ते एक एक करून टाकलं. टोमॅटो शेवटला टाकलं, नंतर मी सुके मसाले टाकलेले आहेत, परतून घेतलं आणि थोडीशी मी कसुरी मेथी टाकलेली आहे, यानं फ्लेवर छान येतो भाजीमध्ये. परतून घेतलेल्यानंतर टाकलं मी चवीपुरतं मीठ आणि छान मी हे मिक्स करून घेतलं आणि पाणी टाकलेलं आहे, मिक्स करून घेतलं. आणि यामध्ये मी मूठभर मसूरची डाळ पण टाकणार आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण पण टाकलेलं आहे, थोडासा मसाला टाकलेला आहे. आणि हा जो मसाला आहे हे कॅन्टीनमधनं मी आणलेला आहे. आज भाजीमध्ये हा पण मसाला मी थोडासा टाकलेला आहे, छान मी मिक्स केलेला आहे आणि थोडं मी झाकून ठेवलं. म्हणजे ही जी ही भाज्या आहेत ना थोड्याफार शिजल्या, म्हणजे अर्धवट शिजल्या की नंतर मी यामध्ये मसूरची डाळ ॲड करणार आहे. कारण अगोदरच आपण मसूरची डाळ टाकली तर काय होतं, ती जास्त शिजते आणि तितकी चव लागत नाही भाजी, म्हणून मी नंतर टाकणार आहे. मसाले भात पण बनलेला आहे, भाजी पण बनत आहे. आता मी संग गव्हाचं पीठही मळून घेते आणि थोडेफार भांडे झालेले ते सगळे मी एका टोपल्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. आणि अगोदर मी देवपूजा करून घेते, मग नंतर मी चपाती भाकरी जीही मला बनवायचं आहे नंतर बनवणार आहे. तर इकडे बघू शकता कणिक पण मळून झालेली आहे, झाकून ठेवलेली आहे थोडा वेळ. आता करूया बाकीची पूर्ण तयारी. म्हणजे मॉर्निंगला विचार करण्याची गरज नाही, खूप सारी कामं असतात, खूप सारी. आणि हे जे चॉपर आहे ते अगोदर मी धुवून ठेवते, कारण ते भांड्यामध्ये मी मिक्स करत नाही. मिक्सरचे भांडे असो किंवा हे चॉपर वगैरे आहे. आणि आज लोणी पण काढायची आहे मला, म्हणजे खूप दिवस झाले हे आजकाल दूध पण व्यवस्थित येत नाही त्यामुळे साय जमत नाही. अगोदर तुम्ही बघत होता 8 दिवसाला किंवा 10-12 दिवसाला 2 तांबे भरायचे सायेनं आणि लोणी पण छान निघत होतं. एका वेळेला अर्धा किलो तरी तूप निघायचं, पण आजकाल दूधच व्यवस्थित येत नाही. ते भैया दूध द्यायचं बंद केलेले आहेत, तर दुसरीकडे आम्ही दूध लावलं तर ते दूध व्यवस्थित नाही आहे, म्हणजे चहासुद्धा चवदार होत नाही त्या दुधाचा आणि साय पण निघत नाही आहे. तर 20 ते 25 दिवस झालं एकच तांब्या भरलेला आहे. तर म्हणलं आज ते लोणी काढून घ्यावी. आणि इकडे गुलाबजामुन बघू शकता, फक्त 2 ते 3 गुलाबजामुन राहिलेले आहेत बुडाला, तर चाचणीसहित मी ते गुलाबजामुन काढून वाटीत ठेवले आणि हे गुलाबजामुनचं भांडं घासायला घेतलेलं आहे. तर इकडे भाजीला एक वेळा परतून घेतलं, तर भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. आता टाकूया यामध्ये मूठभर मसुरीची डाळ. तर इकडं मसुरीची डाळ टाकली आणि झाकून ठेवलेला आहे. किचन काउंटर मी स्वच्छ करून घेतला. अगोदर भाकरी करून घेणार आहे आणि नंतरच मी चपाती बनवणार आहे, कारण चपाती जास्त बनवायच्या नाहीत, फक्त 2 ते 3 चपात्या बनतील गायत्रीसाठी, कारण बाकीच्यांना सगळ्यांना ज्वारीची भाकरच लागते. तर इकडे पीठ मी चाळून घेतलेलं आहे, एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पीठ मळून घेऊया. आणि हे जे भाजीचं आहे आता मी तिकडच्या बर्नरवर ठेवलेलं आहे आणि इकडे मी बनवत आहे भाकरी. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे, तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अगोदरचे जे व्हिडिओ आले तुम्हाला खूप आवडले, खूप सारं प्रेम दिलं आणि खूप सुंदर असे कमेंट आले, त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे. असे सुंदर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर आपले व्हिडिओ दररोज दुपारी 12:30 वाजता येत असतात, तर असंच तुमचं प्रेम देत राहा.
तर इकडे बघू शकता पीठ छान मी मळून घेतलेलं आहे आणि भाकर थापून घेतली, म्हणजे जितकी पातळ पाहिजे, जशी जाड पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला इथं पीठ घ्यायचं आहे। थोडंसं कोरडं पीठ मी टाकलं खाली आणि थापून घेतलेले आहे आणि तोपर्यंत लोखंडी तवा छान गरम झालेला आहे। तर तव्यावरती भाकर टाकली, पाणी फिरवलं आणि आलट पलट कर भाकर शेकून घ्यायची। म्हणजे जसं पाणी लावलं तसं आपल्याला एक वेळा पलटून घ्यायचं आहे, नंतर आलट पलट करायचं नाही आहे। एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग पलटायचं। एकदम छान भाकर बनते, म्हणजे छान फुलली जाते आणि गार झाली तरी छान नरम बनून राहते। तर इकडे बघू शकता सगळ्याच भाकरी मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता चपात्याही संग मी करून घेते आणि मगच किचन पण धुवून घेते, कारण जेव्हा भाकरी बनतात ना त्यावेळी पीठ खूप जास्त उडतं आणि थोडंसं बघू शकता इकडं गॅसवरती पूर्ण पीठ असं झालेलं आहे। तर इकडे सगळ्याच भाकरी मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता बनवते चपाती आणि गायत्रीला आवाज दिलेला आहे, म्हणजे टायमिंग सांगेन तर 9 तरी वाजलेले आहेत। आता गायत्री निवांत झोपलेली आहे, कारण रात्री खूपच लेट झाला होता तिला झोपायला। तर गायत्रीला आवाज दिला 1-2 वेळा, तर आता ती उठलेली आहे, तिला चहा बनवून देते आणि इकडे संग मी चपात्याही बनवून घेते। तर कणिक मी आणखीन एक वेळा मळून घेतली, थोडंसं तेल लावून आणि याचे अगोदरच मी अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता चपाती लाटून घेऊया। पण एक झालं नाही, चपाती व्यवस्थित बनलीच नाही। हे गव्हाचं पीठ मी काल म्हणजे 2-3 दिवस अगोदरच दळून आणलेले गहू आणून, पण हे गहू मला वाटतं व्यवस्थित नाही आहेत, त्यामुळे ना चपाती आतमधून चिरत होती, व्यवस्थित ना फुललेली आहे ना नरम झालेली आहे ती ना, असं झालं होतं। आता हे पीठ तरी खूप सारं आहे, तर विचार केला की जे पॉकेटमध्ये पीठ भेटतं ना ते पीठ आणि यामध्ये मिक्स करायचं, कारण आता ही चपाती व्यवस्थित बनलेलीच नाही आहे। फक्त 2 चपात्या मी बनवल्या आणि बाकीचं जे आहे तसंच ठेवलेलं आहे कणिक मी।